हाय, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला सांगत आहे. तर पुरणपोळी मस्त मऊ लुसलुशीत आणि फुगणारी टम्म फुगणारी अशी पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वात पहिली चणा डाळ, 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे मी इथे आणि ती स्वच्छ धुवून मग त्याच्यामध्ये मीठ, हळद, पाणी ओतून ती कुकरला त्याच्या 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. आता ती टोपातही शिजू शकतो, पण पटकन जर गडबडीच्या टायमाला जर पटकन बनवायचं असेल तर कुकरमध्ये पटकन 3 शिट्या काढून घ्यायच्या. आणि 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन मी इथे मळायसाठी घेतलं आहे. मग ते पीठ मळताना मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि छान पीठ मळून घेतलं आहे. मग पीठ जरासं मी पातळच मळलेलं आहे. आपण चपातीचं पीठ मळतो तसं मळलेलं नाही, जरा पातळ मळून घेतलेलं आहे मस्त असं. आणि मग ते एका बाउलमध्ये काढून भिजत ठेवलं आहे. आता पीठ छान भिजलं ना की पुरणपोळी छान होते. मग ते बाजूला ठेवून गूळ घेतलेला आहे. आपल्याला तर जशी पुरणपोळी गोड पाहिजे त्या अंदाजाने गूळ घ्यायचं आहे. आणि गूळ घेऊन मी ते किसून घेतलेला आहे गूळ. आणि तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे. मग डाळीतलं पाणी काढून मी ते आपल्याला आमटी करायची आहे त्याची, त्यामुळे त्याच्यातलं सर्व पाणी काढून एका भांड्यात ठेवलेलं आहे. आणि मग त्याच्यातले थोडीशी डाळही काढून ठेवलेली आहे एका वाटीत, थोडीशी आमटीत घालायला. आणि मग पटकन कुकरमध्ये गूळ टाकून डाळ टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. तर गुळातलं पाणी सुटतं, त्यामुळे ते सर्व पाणी गुळाचं कुकरमध्ये आटवून घ्यायचं आहे. आणि मस्त आटत आल्यावर मग त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. आणि वेलची पावडर टाकून परत मस्त हलवून सर्व पाणी आटल्यावर आपल्याला ते चाळणमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मग छान असं बारीक करायला सुरुवात करायची आणि गरम गरमच ते बारीक करायचं, म्हणजे पटकन होतं. मग ते मी आता गरम गरमच बारीक करून घेतलं आणि पटकन 10 ते 15 मिनटातच माझं सर्व पुरण बारीक झालेलं आहे. पुरण आणि पीठ रेडी आहे. आता आपण कटाची आमटी बनवूया. मग त्यासाठी एका बाउलमध्ये मी तेल ओतलं आहे, जिरे मोहरी टाकलं आहे. ती छान मोहरी तडतडल्यावर जिरे टाकलेत आणि जिरे छान ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण टाकून तेही छान भाजून घेतले आहेत. मग त्याच्यामध्ये थोडंसं तिखट चवीनुसार टाकून आपलं ते काढून ठेवलेलं डाळीचं पाणी ओतलेलं आहे. आणि थोडीशी डाळ काढलेली तीही थोडीशी कुस्करून त्याच्यात टाकून आपल्याला गरम पाणी थोडंसं वरतून आपल्याला पाहिजे तेवढं वरतून छान उकळी काढून घेतली आहे. आणि उकळी आल्यावर मस्त अशी आपली कटाची आमटी तयार. मग आमटी तयार झाली की आपण आता मस्त आरामात पुरणपोळ्या करून घेऊया. मग पुरणपोळ्या करण्यासाठी मी आता दाखवलं व्हिडिओ त्याप्रमाणे आपल्याला पिठाचा गोळा आणि पुरण घ्यायचं आहे. पीठ कमी आणि पुरण जास्त अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला पुरणाची पोळी बनवायची आहे. मस्त असं घेऊन मी लाटून घेतलं आहे. मी इथे कटाची आमटी सिंपलच बनवलेली आहे, वाटपचा वापर न करता. जर तुम्हाला हवी तर वाटपही टाकून करू शकता, पण आपल्याला सिंपल अशी आमटी बनवायसाठी मी सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि असं सिंपल पटकन, म्हणजेच टाईम नसेल आपल्याकडे जॉब करणाऱ्या स्त्रियांसाठी ही सिंपल आणि झटपटीत होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे माझी पुरणपोळीही लाटून झाली आहे. आता मस्त अशी गोल पातळ मऊ सर्व काठ पण व्यवस्थित लाटून घ्यायचे, जेणेकरून कुठून जाड नको राहायला. मस्त अशी पातळ लाटून झाल्यावर मग मी पटकन गरम तवा टाकून त्याच्यावर पोळी टाकून घेतली आहे. आणि मस्त मग इकडून तिकडे आलटी पालटी करून छान भाजून घेतलं. जास्त पण पलटत बसायचं नाही, एकदा पलटले की पटकन वाटीच्या साह्याने चमच्याच्या साह्याने तेल लावायचं. चमच्याच्या साह्याने तेल लावताना कधी कधी आपली पोळी फाटते, म्हणून मी वाटीच्या साह्याने तेल लावत आहे. आणि अशी वाटीच्या साह्याने तेल लावून अशी इकडून तिकडून पलटून सगळीकडनं तेल लावून मस्त अशी पोळी फुगते पण छान आणि होते पण छान. तयार झाली बघा पोळी, मस्त मऊ लुसलुशीत. अशा पोळ्या तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने केली तर नक्की तुमची पोळी चांगली होईल.